नमस्कार, मी प्रतिमा परिमममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर चला आता मी गुढी उभारून घेते। मी माझं छान छान असं गुडगुड असं आवरून घेतलंय। साधी सिंपलच साडी घातली, पण ही साडी नवीन आहे, अजूनपर्यंत मी एकदाही घातली नव्हती, म्हणून म्हटलं चला आज गुढीपाडवा आहे, नवीन साडी घालूया। आणि आज खूप घरामध्ये काम आहे, त्याच्यामुळे जास्त मेकअप घ्यायला वेळ नाही मिळाला, साधा सिंपल असा मेकअप केलाय। चलो, देवपूजा पण झाली, मी दाखवते तुम्हाला, आणि त्याच्यानंतर मग आपण गुढी उभारूया। तर अशी छानशी माझी देवपूजा झालेली आहे। आज देवांना फुलं मिळालेली आहेत, खूप छान वाटते, प्रसन्न वाटते मंदिरामध्ये। हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा, आणि गुढीपाडव्याला आपण हिंदू नववर्ष का म्हणतो हे मी तुम्हाला सांगते। सगळं शून्य होतं आणि त्यातूनच सगळं उगवलं। महादेवांनी जेव्हा काठीला स्पर्श केला ना, तेव्हा सृष्टीचं अस्तित्व हललं आणि अंधारातून दिशा जन्मल्या आणि तत्वांनी रूपसुद्धा घेतलं होतं। त्याच पहिल्या क्षणाची खून म्हणून गुढी उभी राहिली आणि नवं काहीतरी आपण सुरू करतो याची शांत जाणीव म्हणून आपण हे हिंदू नववर्ष साजरं करत असतो। ह्या पाडव्याला आहे ना, सगळ्या दुःखाचा अंत हो, नवीन भरभराट आयुष्यात येवो आणि हे अपयश व दुःखाचं शेवटचं वर्ष ठरो, असं मला तरी वाटते। नवीन वर्ष आनंद, यश आणि समाधान घेऊन येवो। सर्वांना गुढीपाडव्याच्या म्हणजेच हिंदू नववर्षाच्या खूप 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 शुभेच्छा। तर चला आता मी गुढीची तयारी करते। गुढी उभारायची आहे, सकाळी सकाळी लवकर मुहूर्त असतो, त्याच्यामुळे मग मी गुढी उभारायला सर्वात अगोदर घेतलेली आहे। कारण रांगोळीसुद्धा अजून काढायची बाकी आहे, पण म्हटलं गुढी उभारून घ्यावी। गुढीसाठी ही मी नवीन साडी आणलेली आहे। प्रत्येक वर्षी नवीनच साडी असते, तर ह्या वर्षीसुद्धा खूप छान प्रकारे अशी मी साडी घेऊन आलेली होती। तर आता गुढीला मी साडी बांधते। त्याच्यानंतर जे लिंबाचा ढाळा असतो किंवा आंब्याच्या ढाळ्या असतात त्यांनी गुढी छान प्रकारे सजवून घेतली, कलश पण लावला आणि हार छोटूसा नाजूकसा केलेला आहे, तर तो सुद्धा लावला। आणि जी गाठी आणली होती ना, तीसुद्धा त्याला बांधली। म्हणजे अशा प्रकारे मी गुढीची तयारी केलेली आहे। आमच्याकडे तर अशीच मी लहानपणापासून बघत आलेले आहे आणि मी तशाच प्रकारे मी गुढी उभा केलेली आहे। आणि मी इथं परी आणि मीच दिसतोय तुम्हाला गुढी उभा करताना, साहेब काही दिसत नाही आहे, कारण साहेबांचं काम चालू होतं। मी त्यांना काही डिस्टर्ब केलं नाही, माझं मी सगळी कामं करत होते गुढी उभारायचं। कारण मला आहे ना, हे सगळे सण सेलिब्रेट करायला, सगळ्या गोष्टी करायला मला पहिल्यापासून खरंच खूप आवडतं। मला रांगोळीची आवड आहे, मला मेहंदीची आवड आहे, मला सगळ्या गोष्टींची आवड आहे। असं नाही की कोणत्याच गोष्टीची आवड नाही आहे, तर त्यामुळे मग मी ह्या सगळ्या गोष्टी आनंदाने करत असते। मी हे सगळे सण साजरे करते ना, मला खूप गहिवरून आल्यासारखं होतं आणि देव आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना खरंच खूप यश देतोय। आणि मी आहे ना, खूप साऱ्या गोष्टीतून ऐकत असते की आपण कोणाचं वाईट केलेलं नाही आहे ना, तर आपलं कधीच वाईट होणार नाही। कोणी कितीही वाईट चिंतण्याचा प्रयत्न केला तरी माझं कधीच वाईट होणार नाही। कधी-कधी आपल्याला असं वाटतं की आपण एवढं सगळ्यांसोबत चांगलं वागतो तरी आपल्यासोबतच का वाईट घडतं। मी खूप अशी व्याख्यानं किंवा मोटिवेशनल स्टोऱ्या खूप ऐकत असते की जेव्हा कधी चांगलं व्हायचं असतं ना, तेव्हा खूप साऱ्या वाईट गोष्टीतून, वाईट क्षणातून आपल्याला जावं लागतं। ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आहे ना, मला अजिबातसुद्धा विश्वास बसत नव्हता, पण आता विश्वास बसायला लागला आहे। कारण आपल्या बाबतीत जेव्हा काही गोष्टी घडतात ना, त्यावेळेस जेव्हा आपण एकटे पडतो ना, त्यावेळेस आपण खूप साऱ्या ह्या गोष्टी ऐकत असतो आणि तेव्हापासूनच खरं सांगते मला रिअलाईज झालं आहे की ह्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत। आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक गोष्ट मला तुम्हाला मुलींना सांगायची की स्वतःच्या पायावर नक्की उभा राहा, खरंच खूप ते आज गरजेचं आहे। तर मग मी दारापुढे रांगोळी काढायला घेतली, छान असं बाहेरचं मी पुसून घेतलेलं होतं लवकरच। आणि आता मी छान अशी ना गुढीची रांगोळी काढलेली आहे, गुढी काढलेली आहे, तर मस्त वाटते दारामध्ये अशी छान रांगोळी काढल्यानंतर। तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा। गुढी उभारून झाल्यानंतर मग मी रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर थोडासा चहा केला, कारण एनर्जी थोडीशी यायला पाहिजे म्हणून। तर आता गूळ खिसून घेते आणि कुकरमध्ये भात आणि बटाटे एकत्रच लावले शिजवायला, कारण बटाट्याची चटणी करायची आहे आणि अजून हरभऱ्याची डाळ शिजवायची आहे पुरणासाठी। भज्याचं पीठ कालवून ठेवले आणि नंतर आता मग मी पुरण करणार आणि नंतर पुरणपोळी करणार आहे। तर आता पहिलं तर गूळ मी खिसून घेते, पटपट कामं आज भरपूर आहेत, त्यामुळे जास्त काही शूट करणार नाही। आज पुरणपोळीचा बेत आहे, त्याच्यामुळे बाकी सगळं बनवून झालं होतं, भजी, आमटी आणि भात, आणि आता पुरणपोळी करायला घेतली। नैवेद्य पण करून झाला आहे माझा, नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो भरायचा पण बाकी आहे। तोपर्यंत म्हटलं पुरणपोळी लाटून घ्यावी। सगळे फ्रेंड्स माझे खूप छान म्हणत होते की त्यांनी किती छान दिसतेस तू। बरं आता आणि आम्ही खूप मज्जा केली खाली जाऊन। बरं आता पुरणपोळी झाली, घे जेवायला आता। आणि मला
छान असा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला. आता जेवण करून घेतो. दुपार झाली आहे, खूप भूक लागली आहे आणि आता नंतर बोलते तुमच्याशी. जेवण करून झाल्यानंतर लगेच मी किचन आवरायला घेतलं, कारण भांडी खरकटी तशीच ठेवली ना नंतर खूप कंटाळा येतो आणि एकतर पुरणपोळी खाल्ली की खूप जामच मग असा झोप आल्यासारखीच होती मला तर म्हटलंच पहिलं आवरून घ्यावं. आणि आता 5 किंवा 6च्या नंतर गुढी उतरवायची पण आहे. पण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. ओके बाय.